चर्चा पण एकंदरीत आपल्याला काय वाटतं जिल्हा परिषद संदर्भात आपल्याला? मला सध्या काहीच वाटत नाही. कारण तीच असून चंद्रकांत पाटील म्हणतात की आता दादा म्हटल्यावर दादांच्या विरोधात मी कधीच काही बोलत नाही. त्यामुळे दादांनी एखादा विधान केलं तर दादांना उत्तर देणं मला योग्य वाटत नाही. असं आहे की दादांनी आता घोषणाच केलेली आहे म्हटल्यावर मी बोलून काय उपयोग आहे. आपलं संख्याबळ एवढं आहे, मग काँग्रेस आणि आपण आणि परत शिवसेना समविचारी पक्षाबरोबर आपण वरती जातात. बघू ना आता. मी आत्ताच आलोय सांगलीत मुंबईहून. भाजप सोडून तुमचा राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल. मी कुणाशी अजून चर्चा नाही केलेली. अजून निवडणुकी लांब आहे, त्यामुळे आम्ही काही इतक्या लवकर काय हालचाली करणार नाही. बघू आता काय होतं. शंभूराज राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून संजय काकांनी सांगितले की आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करू. माझ्याशी कोणी चर्चा अजून केलेली नाही. तर आमचे देवराज पाटील जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांच्याशी पण अजून माझी भेट नाही. आता चर्चा करतो मी सगळ्यांशी. सत्तेसाठी तुम्ही पुढाकार घेणार झेडपीचा? नाही, अजून मी विचारच केलेला नाही. आमची 61 जणांची जिल्हा परिषद आहे आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उबाटा असे मिळून आम्ही 30 आहोत. त्यामुळे बघू काय. शंभूराज काटकर अनेक ठिकाणी भाजपला शिवसेनेला शिवाय दिलेला आहे. शंभूराज काटकरना भाजपबद्दल विचारलं असं त्यांनी सांगितलं की एका लुगडात बाई म्हातारी होत नाही. शंभूराजे देसाई आता म्हणाले. केलेले आहे त्यांनी जोरदार. होय का? ठीक आहे, बघू. मला चर्चा पण एकंदरीत आपल्याला काय वाटतं जिल्हा परिषद संदर्भात आपल्याला? मला सध्या काहीच वाटत नाही. कारण तीच असून चंद्रकांत पाटील म्हणतात की आता दादा म्हटल्यावर दादांच्या विरोधात मी कधीच काही बोलत नाही. त्यामुळे दादांनी एखादा विधान केलं तर दादांना उत्तर देणं मला योग्य वाटत नाही. दादांचे महत्वाचं म्हणजे गेले 2 दिवस झाले की रोहित पवार सांगत आहेत की दादांच्या बाबतीत जे काय घडलं तो कट आहे म्हणून त्यांनी काल घातपातच माहिती होता. घातपातच. आता चौकशी जी आहे, चौकशी पारदर्शी व्हावी. आणि काय आहे, ब्लॅक बॉक्स मिळाले तर त्यात काय म्हटलेलं आहे, सगळ्या गोष्टी म्हणजे वैमानिक विमानात बसताना एक टेस्ट असते, त्याने काही कशाच्या अंमलाखाली आहे किंवा नाही हे तपासलं जातं. असे सगळे मुद्दे व्हेरीफाय करू दे तपासणी व्यवस्थेला, आणि त्याच्यातनं काय निष्कर्ष येत आहेत ते बघू आपण. परवा आपण सुमित्रा वहिनींना सुद्धा आपण भेट घेतली. भेट घेतली, नेमकं काय? नाही, मी त्यांची भेट नाही घेतली. त्या विधानभवनात आल्या त्यावेळी त्यांचं स्वागत केलं. एकंदरीत म्हणजे पॉझिटिव्ह असं म्हणता येईल का? दोन्ही राष्ट्रवादी माझी त्यांची अशी भेट झालेली नाही आणि आम्ही कोणती चर्चा केलेली नाही. कारण वारंवार साहेब पण सांगतात की जयंत पाटील साहेब त्यांच्यासोबत होते. हो, पण आता सध्या त्यांच्या पदभार घेतलेला आहे, पदग्रहण केलेलं आहे, त्यांचं काम सुरू झालेलं आहे. त्यामुळं त्यांच्या कामाला शुभेच्छा देण्यासाठी मी तिथं हजर होतो. NISA बिझनेस ॲडवायझरी कमिटीची मिटिंगही होती, पण त्यानंतर माझी त्यांची भेट नाही झाली. आमदार सदाभाऊ खोतांनी तुमच्यावर खालच्या दर्जाचे आरोप केलेले आहेत. तुम्ही कटकारस्थान करता, महाराष्ट्राचे शकुनी मामा सुद्धा आहात अशा पद्धतीने त्यांच्या मुलांना सुद्धा चुकीचे आरोप केलेले आहेत. 137 मतं निवडून आलेली लोक किती जोरात बोलतात. बघू आपण.